स्वरा आरू. तर चला आज आपण आमच्या येथील जी आमची शेती आहे तर तेथील थोडासा फेरफटका आपण मारूयात. आणि माझ्यासोबत या दोन छोटूशा मुली आहेत. एक आहे स्वरा सूर्यवंशी. स्वरा हाय कर सर्वांना. हाय. दुसरी आहे आमची छोटीशी आरोही सूर्यवंशी आहे. आरू प्लीज हाय कर सर्वांना. सर्वांना नमस्कार. आपल्या प्रेक्षकांना सर्वांना नमस्कार करा. नमस्कार. ओके गुड. तर आता चला आपण तुम्ही माझ्यासोबत याल का? आपण एक फेरफटका मारूया आणि आपल्या प्रेक्षकांना दाखवूया की इथे काय काय आहे. चला तर पहिलं जे आहे तर तुम्हाला दाखवतो बघा. हे ककडी असं याला म्हणतात. आणि तुम्हाला बघा हे छोट्या छोट्या याला ककड्या लागलेल्या आहेत. हे तुम्ही बघू शकता. आमची स्वरा तुम्हाला आमची आरू दाखवत आहे की किती छोट्या आणि नाजूक अशी. हे बघा या शेजारी पण अशी छोटीशी काकडी तुम्हाला दिसेल. अतिशय कोवळी लुसलुशीत अशी ही. आणि खायला खूप छान लागते. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती? खाण्यासाठी चव कशी असते याची? अशी काकडी बाजारातली अशी कडू पण लागते, पण हे रानातली आपली कडू लागत नाही. तुझं एकदम म्हणणं बरोबर आहे. तुला काय म्हणणं आहे याच्या संदर्भात? जरा मला वेगळी वाटते आणि घरची जरा मस्त वाटते. ओ गुड. तर चला आपण पुढच्या आता आपल्या पिकाकडे वळूया. तिकडे बघा. इकडे तुम्ही जर आलात तर तुम्हाला दिसेल हे एक छोटंसं रोपटं आम्ही आंब्याचं लावलेलं आहे. आणि आंब्यामध्ये बघा आता छोटंसं रोपटं जरी असलं तरी याला तौर नावाचा जो प्रकार आहे, बरोबर, आपण त्याला फुलं म्हणूयात थोड्या, बरोबर आरू? तर आता हे तौर आलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही की आता काही दिवसानंतरच ह्याचं आंब्यामध्ये रूपांतर होईल. तर आंबे तुम्हाला आवडतात का? तुम्हाला दोघींना आवडतात? तर इथले आंबे जर आले तर तुम्हाला खायला आवडतील का? ओके चला. आम्हाला हे गावातल्या आंबे आवडत नाहीत, घरचे आंबे आवडतात. वा, अतिशय समर्पक असं बोललेली आहे आमची आरू. आणि आता ठीक आहे पुढं जाऊयात. आणि बघा अतिशय हिरवागार असा लसूण तुम्हाला समोर दिसतो आहे. खूपच उंची त्याची खूपच चांगली वाढलेली आहे. जोमदार असं हे पीक आलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता की इथं आरू स्वरा इथं उभा राहा म्हणजे त्याला अंदाज येईल की हे बघा आता स्वराच्या म्हणजे बघा तुम्हाला लक्षात येईल की त्याची उंची किती वाढलेली आहे. अतिशय सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला हा लसूण इथं तुम्हाला दिसतोय. आणि त्याच्या बाजूलाच आम्ही मिरचीचा प्रयोग आम्ही केला आहे, परंतु तो फसला आहे असं आम्हाला जाणवतं आहे या क्षणी तरी. कारण मिरच्यांना थोडंसं रोगाने मला वाटतं वेढलेलं आहे आणि त्याच्यामुळं मिरच्या अशा नाही आहे. हां, तर हे त्याच्याकडे नंतर येऊयात आपण. पहिले बघूया आपले मस्त अशी वांगी इथं दिसत आहेत. आता हे बघा. आहा, सुंदर अशी वांगी आरू आणि स्वरा आमचं तुम्हाला दाखवत आहेत बघा. कसे वांगी आवडतात का? हो आवडतात. दोघींना पण आवडतात. अरे वा. तर हे बघा फुलं आहेत, छोटी छोटी वांगी आहेत. आणि ही एवढी जी आहे ही वांग्याची रांग तुम्हाला इथे दिसते आहे, बरोबर? या ग मुलींनो या इकडे चला. हां, हे बघा एक वांगं आपल्या आरूने तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि इकडे आल्यानंतर हे चिकूचं झाड, एक अतिशय विस्तारलेलं हे चिकूचं झाड तुम्हाला दिसतं आहे. काही छोटेसे चिकू त्याला लागलेले सुद्धा आहेत. त्याच्या खाली हे तुम्हाला छोटीशी मेथी पण तुम्हाला छोटी छोटी इथे तुम्हाला दिसते बघा. थोडेसे कांदे आहेत. इकडे जर बघितलं तर कोथिंबीर नावाचा जो प्रकार आहे जो सर्वांना आवडतो तो इथे आहे. आणि इथं आमच्या स्वातीला आवडणाऱ्या ह्या ज्या डिंगऱ्या नावाचा प्रकार आहे, डिंगऱ्या तर इथं दिसत आहेत बघा. स्वाती इकडे अतिशय मेहनतीनं झाडांना पाणी देण्याचं काम सध्या आहे ती करत आहे बघा अतिशय. आणि इकडे बघा हे केळीचं उत्पादन आम्ही घेत आहोत. विदेशामध्ये आपण विदेशामध्ये केळी आपली पाठवतो. जर्मनी, जपान, फ्रान्समध्ये आपली ही केळी जाते, बरोबर? आणि बघ हां आरू बरं. आणि बघा इकडे आई आणि सिद्धी यांचा धुण्याचा कार्यक्रम जो आहे तो चाललेला आहे. आणि हे असं स्वाती त्यांची कशी बघा इकडे निरीक्षण लांबून करत आहे. तिकडे बप्पूंचा तिकडे काहीतरी वेगळाच उद्योग चालला, काहीतरी लांबायचं काम चालू दिसतंय. झोका बांधण्याचा प्रयत्न चाललाय असं आम्हाला एक लक्षात येत आहे. आणि झोका बांधण्याचा नाही, मला वाटतं ते वलन बांधण्याचा प्रयत्न आईने हुटकून मागे लागून वलन बांधून द्याच असा जो आईने मगाच्यापासून तगादा लावलेला होता त्याला बळी पडून बप्पूंनी तो काम हाती घेतलेला आहे. तर असं सगळं आहे.